हॅलो हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्योती आपल्या ज्योती फॅशन डिझायनरमध्ये स्वागत करते। तर मी आज तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे। याची फुगा बाही आहे, म्हणजे पपवाली बाही। बाहीसाठी आपल्याला 3च माप लागतात। बाही लांबी 10 आहे, बाही फिट म्हणजे बाहीची घडी 8.5ची आहे आणि बाही फिटिंग ती 4.5 आहे। बाहीची आपल्याला हे 3च माप लागतात बाही कटिंग करण्यासाठी। ह्याला बाहीला आपल्याला बघा इथं पप पाडणार आहे ना आपण, त्याच्यासाठी आपण किती इंचाचं वाढवून घेऊ शकतो ते बघा। आपण नॉर्मल तर बाही असेल तर आपल्याला 1.5 इंचापासून आपण ते वाढवतो, पण आता ह्याची नवीन ट्रेंडिंगमध्ये बाही चाललेली आहे ती वाली आहे। इथं बघा आपण 2.5 इंच वाढवू शकतो, 3 इंच, 3.5, 4, 5 इंचापर्यंत आपण बाही लांबीमध्ये वाढवू शकतो। आणि खालच्या साईडला पण आपण 2 इंच, 2.5 इंच, 3, 3.5 इंच, 4 इंच, 5 इंचापर्यंत असं खालीपर्यंत वाढवू शकतो। म्हणजे बाही फिटच्या साईडला, म्हणजे बाहीची जिकडे घडी आपण टाकतो त्या साईडला आपण वाढवू शकतो। सविस्तर तुम्हाला कशा पद्धतीने टाकायचं ते मी तुम्हाला सांगते। चला तर मग हे बघू शकता बघा, प्रिन्स कटची मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल अशी कटिंग दाखवलेली आहे स्टेप बाय स्टेप, ते तुम्ही सविस्तर बघा। चेस्ट साईज होती त्याची 32 आणि त्याची स्लीव हे फुग्यावाले आहेत। चला तर मग लगेचच आपण कटिंग पाहूया। इथे बघा, सर्वात आधी तर आपण घडी करून घ्यायची। आता घडी आहे आपली, म्हणजे बाही फिट आहे आपला 8.5, 8.5ची बरोबर करून घ्यायची। आता 80 सेंटीमीटरमध्ये असेल तर आपल्याला 8चीच घडी बसते, म्हणून आपण इथं थोडी अर्धा इंचाची जॉईंट लावतो। हे बघा असं, ही पुढच्या साईडला कपडा घ्यायचा आपला। ही खुल्ली बाजू आपण पुढल्या साईडला सोडली आणि बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची। बाही टाकताना कधी पण व्यवस्थित हे आठवणी ठेवायचं। आता बाहीची घडी आपली 8.5 आहे। बाही लांबी आपली किती आहे तर 10 इंचाची आहे। व्यवस्थित अशी 10 इंचाची टाकून घ्यायची। हे बघा इथं 10 इंचाची बाही टाकायची। इथे बघा खालच्या साईडला पण सेम 10 इंचाचंच करून घ्यायचं, म्हणजे आपली क्रॉस लाईन जात नाही। व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची। आता खालच्या साईडून हे खुल्ली बाजू आहे, ह्या साईडून आपण इथून 3 इंच घेणार आहे। अशी, आणि वरती 2 इंच, 1.5 इंचापर्यंत सरळ लाईन ओढून घ्यायची। हे बघा 2 इंचापर्यंत घेतलेली आहे मी। वरच्या साईडून आता 8.5ची घडी आहे म्हणून इथून 2.25 घ्यायचं, 2 आणि 2 लाईनी। आणि आता हा शेप इथपर्यंत गोल असा बाहीचा आपण द्यायचा। एकदम सोप्या पद्धतीत मी बाहीची कटिंग दाखवते। आता ह्या 2 इंच अर्ध करायचा, हा पॉईंट आणि इथला आपला 2 इंच घेतलेला त्याचं पॉईंट बरोबर किती आहे 5.5, 5.5च्या अर्ध करायचं। व्यवस्थित असं करून घ्यायचं इथे बघा, आणि इथून 1 इंचाचा शेप घ्यायचा आपण, पाकळीचा जो देतो तो 1 इंचाचा, व्यवस्थित असा करून घ्यायचं। इथपर्यंत झाली आपली जी नॉर्मल बाही असते तीच सेम असते, नॉर्मल बाही सेम तशी टाकून घ्यायची। आपल्याला नवीन शिकत असले समजत नाही कशी बाही टाकायची ते, त्याच्यामुळे मी सविस्तर अशी तुम्हाला सांगत आहे। आता बघा, आता आपल्याला आपण जी नॉर्मल बाही टाकतो ती 1.5 इंचाचीच इथं वाढवून घेतो आणि शेप देतो। तर आता मग आपण ह्याला 2.5 इंचाचं पण घेऊ शकतो, 3 इंचाचं घेऊ शकतो, 3.5, 4, आपली जेवढा आपल्याला बाहीचा फुगा पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो। पण आता आपल्याला ह्याला नॉर्मलच असं पाहिजे म्हणून मी इथे 2.5 इंचाचं घेते बघा। इथं व्यवस्थित असं 2.5 इंचाचं घ्यायचं, सरळ टेप धरायचा, खाली पण 2.5 इंचाचं करायचं, बरोबर इथं पॉईंट द्यायचा 2.5 इंचाला।
हे बघा सरळ पण असं बरोबर 2.5 इंचाचंच घ्यायचं खाली आणि बरोबर पॉईंट द्यायचा आणि आपला हा असा गोल शेप द्यायचा. हे बघा ह्याला मॅच करायचं. व्यवस्थित असा शेप हा देऊन घ्यायचा. आतला शेप लगेच कट नाही करायचा. आपण जेव्हा ह्याला प्लेट घेतो ना, घेऊन झाल्यानंतर ह्याला आपण प्लेट घ्यायची आणि नंतर हा शेप द्यायचा. आपण 1 इंचाने घ्यायचा आणि त्याला बरोबर असं व्यवस्थित शेप देऊन कटिंग करायचं. मी शिवताना तुम्हाला सविस्तर असं दाखवतेच. चला आता हे कटिंग करून घेऊया आपण. हे बघा व्यवस्थित असं कटिंग झालं. आता इथे एक पॉईंट घ्यायचा आपला, जिथून आपली बाही बरोबर मध्याला शोल्डरपाशी आपण टच करतो तिला, आणि इथे एक पॉईंट घ्यायचा जी आपली बाहीची लांबी असते तिथं. ह्याला आपण अशा छोट्या छोट्या अशा प्लेट घेणार आहे. 2-3 अशा 3-4 प्लेट येतात त्या घ्यायच्या. आता आपली बाही फिटिंग किती आहे? बाही फिटिंग आहे आपली 4.5. 4.5ला बरोबर एक आपली बाही फिटिंग किती आहे? 4.5. 4.5ला बरोबर एक खूण करायची आणि आपल्याला शिलाई मार्जिन 2 इंच पाहिजे असेल तर 2 इंच घ्यायची. व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची. जिथं आपण 2 इंचाचं घेतलं असतं तिथपर्यंत आपण लाईन मारून घ्यायची. हे बघा जिथं आपण 2 इंचाचं घेतलं असतं तिथपर्यंत लाईन मारून घ्यायची व्यवस्थित अशी. आणि जिथं आपली घडी आहे 8.5ची तिथपर्यंत ही 2 इंचाची मार्जिंग आपली व्यवस्थित अशी घ्यायची. हे बघा आणि एक्स्ट्राचे कटिंग करून टाकायचं. बघा हे झाले. हे बघा आपले पूर्ण अशी कटिंग झालेली आहे. बघा आता मेन कपड्यावर ठेवायची आणि कटिंग करायची. आपल्या एका साईडला थोडीशी जॉईंट लागणार आहे म्हणून थोडा एक्स्ट्रा कपडा मी इकडे ठेवलेला आहे. इथे बघा इथे थोडासा एक्स्ट्रा 1-1.5 इंचाचाच लागणार आहे आपल्याला इथं जॉईंट. त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा ठेवून इथे बरोबर हा कपडा एक्स्ट्रा कपडा इथं ठेवायचा नाही. इथे बरोबर असं कट टू कट आले तरी एकदम व्यवस्थित असं आपलं ब्लाऊज दिसतो. इथं हे एक्स्ट्राचा असतो तो आत पलटी करायचा फोल्ड करून व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची. व्यवस्थित अशी कटिंग करून घेतली बघा. जो हा उरलेला कपडा असतो त्याचा आपण लटकन बनवणार आहे. ते आपण व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. हे बघा इथून 4 इंचाचं कटिंग करून घेतलं तरी अगदी व्यवस्थित असं आपलं होऊन जातं. आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला आपली स्लीव कशी आली ते मला नक्की कमेंट करून कळवा. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला बाय बाय.